सत्य आहे. मी कधी खोटं बोललो नाही तुझ्याशी. काही अपेक्षितही नाही. तो कमिशन एजंट म्हणतो काही दिवस द्या सोडून मारुतीची पूजा करायला. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा. वाटलं भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी, पण तिच्या डोळ्यात मला तुझे डोळे दिसतात. तिच्या वेणीत मला तुझे शेपूट दिसत. ती समोर आली ना की पप्पू आणि मी शेपूट हलवत राहतो. अरे मला तू धैर्य का देत नाही? वाय डोंट यू गिव्ह मी कॉन्फिडन्स? आय वॉन्ट कॉन्फिडन्स, यू नो. तो अमिताभ बच्चन म्हणतो, आज तक मैंने तेरे सामने कुछ नहीं मांगा मैंने आज तक. दादासाहेबांनी कोणी भैया भाडे करू ठेवला का काय? जो हाथ तेरे सामने नहीं फैलाए वो हाथ आज तेरे सामने फैला के कह रहा हूं, मेरी माँ मुझे वापस दे दे. और तू उसकी बात सुन लेता है तू उसकी बात. मेरी प्रेम कहानी सुनकर तुझे बहुत आनंद होता होगा, लेकिन दुनिया की कोई दीवार मुझे नहीं रोक सकती. मैं गंगा की सौगन खा के कहता हूं कि कसमें वादे निभाएंगे हम. हेमा के साथ मिलते रहेंगे जन्म जन्म हम. मैं ना तो डॉन हूं ना तो शराबी हूं. मैं मर्द हूं. लेकिन तूने मुझे पांडु हवालदार बना के रखा है. अरे मारुती राया, कसं सांगू तुला? अरे तुम्ही छाती फाडली तेव्हा राम दिसला आणि मी छाती फाडली तर पोरगी दिसल. दुसऱ्याच्या पाळतीवर राहण्याचा धंदा दिसतो वाटतं तुमचा. हा? दुसऱ्याला मदत करण्याचा नाद आहे आपल्याला. त्या पोरीचा होकार मिळाला. तुम्ही बुवा एकदम डायरेक्ट बोलता. आम्हाला तर विचारायचं धाडस सुद्धा होत नाही. त्यात काय, जरा पद्धतीने विचारायचं. पद्धतीने म्हणजे समजा तिला घेऊन तुम्ही एखाद्या बागेत गेला. बागेत नाही तर कुठे जाणार? कोंडवाड्यात? नाही बागेतच. बागेतल्या एखाद्या बाकावर बसायचं, तिला असं जवळ घ्यायचं आणि बागेतलं एक फूल तोडायचं. तोडलं. त्यानंतर म्हणायचं, ये फूल लई झकास आहे. म्हटलं काय सत्यनारायणची कथा सांगतोय काय? म्हटलं फुटला तोंडाने बोला. हे फूल लय झकास आहे. हे फूल लई झकास आहे. काय मरून पडताय काय? जोराने बोला. फोर्स पाहिजे, फोर्स. हे फूल लय झकास आहे. काय आग लागली काय तू? केवढ्या जोराने बोंब बोलताय? सॉफ्ट बोला, सॉफ्ट. पोरीच्या कानाचे पडदे फाडून नाही टाकायचे. ओके. त्यानंतर म्हणायचं, या फुलाला जर तुझ्या केसाचं सिंहासन मिळालं तर या फुलाच्या आयुष्याचं चीज होईल. फार अवघड आहे बुवा. तुझ्या आईला पडे. असं अवघड बोललं तरच पोरीवर छाप पडते. त्यानंतर हळूच त्या पोरीचा हात असा हातात घ्यायचा. तुम्हीच धरताय माझा. तुम्ही माझा हात धरायचा, मला पोरगी समजून. धरला. तिच्या आईला काय पद्धत आहे धरण्याची? उगा सायकलचा हँडल धरल्यासारखं काय धरताय? जरा नाजूकपणाने धरा. आणि म्हणायचं, तिच्या नजरेला नजर भिडवून, कशी आरपार गेली पाहिजे. आरपार म्हणायचं, तू मला लई आवडतेस. पुढचं तुम्ही बोला, पण मला पोरगी समजून बोलायचं. जर इकडे तुम्ही म्हणजे तुम्ही, आणि मी म्हणजे पोरगी. बोला. हे फूल लय झकास आहे. नजरला नजर मिळून कसं आर पार गेलं पाहिजे. तू मला लय आवडतेस. तुम्ही कशाला अशुद्ध बोलताय माझ्यासारखं? तुम्ही सुद्धा बोला, मला पोरगी समजून. असं म्हणायचं. तू जवळ असलीस की तुझ्या डोळ्यात मी स्वतःला हरवतो. तुझ्या कानातल्या रिंगा, तुझे होठ, तुझे डोळे, तुझं ते सगळं पुढचं तुम्ही बोला. तू जवळ असली की तुझ्या डोळ्यात मी स्वतःला हरवतो. तुझ्या कानातल्या रिंगा, तुझं डोळं, तुझं ओठ, तुझं कुकू,
तुझं हे बोल. अरे बोल ना, मला कशासाठी बोलवलं तू? हेमा, तू इथे येशील का? हा? ये ना, इथे ये ना. या दगडावर उभी राहा ना. हो. बोला. लेव्हल मध्ये नको. हम्म, नजर कशी पार गेली पाहिजे. अच्छा. खरं सांगू हेमा, हम्म, काल रात्री तू माझ्या स्वप्नात आली होती. हम्म. तुझ्या सुंदर ओठाने माझ्या ओठाचं नाही गालाचं चुंबन घेतलं. आणि नंतर मी पण. अरे छे, तुझ्या आईला माझ्या बापाने कधी हे केलं नाही तर मी काय करणार. ओ हॅलो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वा, कुठून विकत घेतला? अरे मी तुझ्याकडे प्रेझेंट आणलंय. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय झालं? खरं सांगू हेमा, मी तुझ्याशी खोटं बोललो की आज माझा वाढदिवस आहे. तू भेटायला यावी म्हणून. माझ्याशी खोटं बोललं? मला बोलवलंस तू? हा, तुला काय बाई विचारायचे? आता बसलो चालेल का? अरे हो, तुझ्या समोर ओढायची नाही, ध्यानातच राहत नाही. बोल. तू काय मला मुद्दाम दिवस होय? नाही बा. काय विचारायच तुला? आता ज्या झाडाच्या सावलीला उभा आहेस त्याच झाडावर कुऱ्हाड चालवाय निघालास होय? आता लाकूड फाट्याची गरज पडली का? अरे, पण तुम्हाला भाऊ आहेस का नाहीस? आहे. मग पर सावत्र सख्खा नाही. पण सावत्र म्हणून मी काय कमी पडू दिले का तुला? 10 वर्षापूर्वी म्हणला दुकान काढायचे 25,000 रुपये मी तुला दिले का नाही? अरे पर दुकान चाललं नाही, हा काय माझा गुन्हा आहे? पण पैसे गेले ना मातीमध्ये. मी काय बोललो? जमिनीची वाटणी करायची म्हणला, केली. पर ती जमीन मला धारजीन नव्हती म्हणून फुकून टाकली. पण तरी पण मी तुला सांभाळलं का नाही सांभाळलं? त्या तिची काय केलंस? नानाच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा तू समध्या मोर पिंडाला वचन दिलंस का मी हयात आहे तोवर मी रघुला सांभाळी. कावळा शिवला, तू तुझं वचन पुरं केलंस, बस एवढंच. माझ्या कंपनीमध्ये गाड्यांची देखभाल करायचं काम तुला देईन असं वचन तर दिलं नव्हतं ना? काम दिलंस म्हणजे काय केलंस रे? नोकर म्हणून ठेवलंस, डायरेक्टर नाही बनवलंस का? भागीदार नाही केलंस? अरे त्याला लायकी लागती. दारू बाया रेस असले नाद असलेल्या माणसांची कामं नव्हती. मला वाटतं तुझी दोन्ही पोरं समज करत्यात तरी पण ती डायरेक्टर आहे. तोंड वर करून बोलायला लाज नाही वाटत होय तुला? अरे त्या पोराला नादाला कोणी लावलं यांना समजाय मी काय दूध खोळा नाही. लहान नाही ती आता. आणि मी लाख नादाला लागा म्हणलं असलं तरी त्यांनी का लागावं? अरे कसला सूर घेतोय? काय घोड मारले मी तुझं? मी कुठे काय केलं? काय केलंय? अरे समजा ट्रकांना जुनी टायर बसवली, नव्या टायरांची बिलं आणून दिलीस. समजा गाड्यातलं पेट्रोल आणि डिझेल कोण टाकलं? गॅरेजची बिलं दुपटीची आणून दिलीस की मला. समजा घराचं कारखान्याचा वाटोळ करायला बसलायस तू. मी कशाला वाटोळे करू? तुझी पोरं समर्थ आहेत ते काम करायला. रग्या, तोंड सांभाळून बोल. अरे कंपनी तुझ्या भावाची याची तर चाट ठेवायची थोडीशी. कंपनी भावाची नसती, मालकाची असती. आता थोबाडलाही वाजायला लागलं बरं का तुझं. मग मालक म्हणून मी सांगतो की तू आता गाड्याच्या देखभालीचं काम करायचंच नाही, स्टोअर मॅनेजरच्या हाताखाली काम करायचं. जमणार नाही का? उद्या तुला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काढून टाकलं आणि दुसरं काम दिलं तर तू करशील का? रग्या, पुन्हा पुढे बोलतोयस तू? शुद्धीवर आहेस का? चल निघ 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 इथून निघ. आजा बाट उभा राहू नको माझ्या डोळ्यासमोर. निघ. मला फक्त तुमच्या संकटच बोलायचे. तुमच्या बायका बाहेर गेलेले, त्यांना ऑफिसातल्या लोकांच्या मोर चर्चा नको म्हणून मी आत्ताच बोलायचं ठरवलेलं आहे. त्या ऑफिसातल्या गैरव्यवहाराबद्दल. पण तो गैरसमज. श्यामराव, आता तुमच्या परमान कंपनीला बी मीच जन्माला घातलेलं आहे.
आता तुमचे समजे गुण मला ठाव आहेत का तसेच कंपनीचे बी आहेत. पण हा, दादा हा, आता बोलायचं नाही ऐकायचं अगोदर. हा हे बघा कंपनीच्या बाकीच्या 3 डायरेक्टरांना बी पैसे दिले गेलेले आहेत. ते कशा पाय हा बक्षीस म्हणून, लाच म्हणून का कर्ज म्हणून? पण प्रत्येकाला नड होती. नड? अरे नड समजायचीच असती, पण पैसे देण्याची काही शिस्त असते का नाही? हा? अरे या कशा बी रिसिटा घेतलेला नाही. यो व्यवहार नव्ह. हा गेल्या 4 महिन्यामध्ये 30,000 रुपये उचललेले आहेत. 1.5 लाख रुपये. पण दादा ते इन्कम टॅक्स ऑफिसरला द्यायचे होते. हा सोय म्हणजे त्या रेसच्या घोड्याचं नाव इन्कम टॅक्स ऑफिसर होतोय. आणि रात्रीला काय घोडीवर पैसे लावायला जात असता काय? तुम्हाला वाटलं असेल तुमचा बाप अडाणी आहे, त्याच्या डोळ्यामध्ये कंदी बी धूळ फेकता येईल. हा? तसं नाही दादा. अरे तुमचे समजे धंदे ठाव आहेत. मला तुमच्या परीस लई पावसाळे जास्त बघितलं. वाटलं होतं कंपनी मोठी करा, पण तुम्ही तर घुशीवानी कंपनी खायला निघाला. पण दादा तुमचा मुद्दाम कुणीतरी गैरसमज करून दिलेला दिसतोय. समज हे बघा, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी आता तुम्ही मला पुन्हा बोलायला लावू नका. हा आता मला बाकी काय नका. तुम्ही कंपनीसाठी उचललेल्या पैशांची मला वाउचर पाहिजे. तुम्ही डायरेक्टरांना दिलेल्या पैशाच्या पावत्या पाहिजे. आणि हे समजा काम 4 दिवसामध्ये झालं पाहिजे. पण 4 दिवसात? मी सांगितलेलं ध्यानात आलं ना? हा? मग आता काय बोलायचं नाही, सांगितल्या प्रमाण करायचं. जावा जावा. मला वाटलं नव्हतं पोरं अशी वागतील म्हणून. हा तुम्हाला काय बी ठाव नाही. पोरं लय पुढे गेल्यात. त्यांना आता आपला बाप म्हणजे अडचण वाटायला लागलेली. अहो असं काय बोलतायसा एकदम? तुम्हाला आपल्या पोरांबद्दल लय भरवसा आहे ना? 2 दिवसामध्ये कळल पोर काय लायकीची आहेत. ऑफिसला आग लावायची? अरे तशीच परिस्थिती आली, मग काय करणार आता आपण? आणि ऑफिस जळलं तर त्यात आपलं काय नुकसान आहे? इन्शुरन्स पैसे मिळतील. नाही काका नाही. असं झालं तर दादाला फार मोठा धक्का बसेल. श्याम दादा, मोहन दादा, श्याम दादा. काय रे? काय झालं? काय झालं? हार्ट अटॅक. रघु काका, मी डॉक्टरला फोन करतो. रघु काका. दादा 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 अरे काय नाही व्हायचं. छातीमध्ये कळा येतात. पण तुम्ही काय घाबरू नका. पप्पू गेलेला एक टेलिफोन कराया. कवापासून दुखतंय छाती? डॉक्टर. डोंट वरी माय बॉय. काळजी करण्यासारखं तसं काहीच नाही. अतिशय माइल्ड असा अटॅक आहे. 8 दिवस विश्रांती घेतली की ही विल बी ऑल राईट. Thank you. ओके बरं येतो. मी येतो. रघु काका तसं काळजी करण्याचं काही एक कारण याचं डॉक्टर म्हणाले. समदे डॉक्टर धीर देण्यासाठी असंच बोलतात बघ, पण त्यात काही खरं नसतं. मग आपण स्पेशालिस्टला बोलवायचं का? हे बघा, दैवाच्या जे मनात असेल ना तसंच घडणार. मग तुम्ही स्पेशालिस्ट आणा नाही तर साधा डॉक्टर आणा, काही उपयोग नाही त्याचा. ए बाया नुवार जरा चहा पाण्याचं बघा. सकाळ धरणं धावपळ चालली नसती माझी. जा 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 जा. काय म्हणावं आता या नावाला? काका अटॅक आला एका दृष्टीने बरंच झालं. 4 दिवसात वाउचर्स तयार करा असा आम्हाला हुकूम झाला होता. आता सवड तरी मिळेल खोटी वाउचर्स तयार करायला. हा ते खरंय, पण जरा लांबचा विचार करा. आमचा विचार अरे हार्टचं दुखणं म्हणजे लय बेभरोशाचं काम असतं बघ. बरं बी होईल नाही तर फटकन काहीतरी होईल. हा असं होऊ शकतं. हा तेव्हा आईला जरा मायेनं घोळात घेऊन दादाचं मृत्यूपत्र करून घ्यायला सांगा. करेक्ट. माझ्या तर डोक्याचा विचारच आला नव्हता. हा तिजोरीच्या किल्ल्या कोणीतरी ताब्यात घ्या घरातल्या. त्या शांतीवर लय भरोसा आहे आई दादाचा. तिच्या हातात किल्ल्या पडल्या ना का तुम्ही दोघं बी मिळालात. तिचा काय संबंध? दादांच्या उशाखाली तर किल्ल्या असतात. मग तुमच्या दोघांपैकी कोणीतरी हुशारीने जाऊन त्या किल्ल्या काढून घ्या. आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा. दादा आता तुमच्या व्यवहारात अडचणीचा व्हायला लागलाय, तेव्हा तुमच्या इतर 3 डायरेक्टरना सांगून त्याबद्दल. राम राम मंडळी. ए दादासाहेबांची तब्येत बिघडली म्हणून
तुला कोणी सांगितलं? ते खरं आहे की नाही तेवढं सांगा. कोणी सांगितलं आणि काय सांगितलं कशाला पाहिजे? धू म्हणलं की धुवा उगाच. बस 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 डॉक्टर आता येऊन गेले. हा. त्यांनी सांगितलं काळजी करायचं काही कारण नाही. हा मग काय हरकत नाही. मी जाऊन भेटतो त्यांना. गेलं तर चालेल ना? हा जा. पण कमिशनच्या पैशाबद्दल काही बोललास ना तर ध्यानात ठेव. अजाबात नाही. आपल्याला एवढं पण कळत नाही काय? हा आता काय काय माणसं आपण पाहिलेत. माणूस आजारी पडला की त्याच्या इस्टेटीची काळजी करतात. इथंच आहेत ना हो? हा